पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत असताना वाडा तालुक्यातल्या तिळसा इथं काही तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी समोर आली आहे। तिळसा इथल्या वैतरणा नदीमध्ये प्रचंड पाण्याचा प्रवाह सुरू असताना देखील काही तरुणांनी नंदिकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये साधारण 50 फूट उंचीवरून नदीत उड्या मारत जीव धोक्यात घालणारी स्टंटबाजी केली आहे। या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असताना देखील प्रशासनानं नदी नाल्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलेलं आहे। मात्र अशा धोकादायक कृत्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। तर तिकडे वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये सुरू असलेल्या सलग पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे। महापालिकेने आज प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पेल्हार जलशुद्धीकरण केंद्राशी संलग्न धरणांमध्ये सध्या 1.661 MCUM पाणीसाठा असून तो एकूण क्षमतेच्या 46.65% इतका आहे। धरणाची पाणी पातळी ही 115 मीटर इतकी नोंदवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे वसई विरार परिसरामध्ये जो काही कालपासून पाऊस पडतोय यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आणि वसई विरारमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे। आतापर्यंत वसई तालुक्यामध्ये 179 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सकाळपासूनच पावसाची रिपरिप होती, मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे कालसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। वसईचा मिठागर परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे। मिठागर वसाहतीमध्ये 150 कुटुंब राहत आहेत। सध्या ती आपल्या घरीच आहेत, त्यांना बाहेर येण्यासाठी कमरे इतक्या पाण्यातून जावं लागतंय। तर पालिकेने त्यांच्या निवासाची दुसरीकडे व्यवस्था करण्याची तयारी केलेली होती, मात्र तिथल्या नागरिकांनी आपला संसार सोडून जाण्यास नकार दिलेला आहे। तरी पालिकेची आपत्कालीन यंत्रणा मिठागराकडे लक्ष ठेवून आहे। मिठागरामध्ये सरासरी 100-125 फॅमिलीज आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आहे। त्यांच्याकडे सध्या तर फूड पॅकेट्स वगैरे आहे, जसा त्यांना काही आवश्यकता लागणार ते आपण फूड पॅकेट सप्लाय करू। आम्ही आता बोट पण इथे लॉन्च करत आहे आणि ते लोकांना आपण दरवर्षी विनंती हेच करतो की तुम्ही बाहेर या। तो ते आता आमचे लोक पण जाऊन तिथे व्हिजिट करणार आणि बघणार कसे काही जे लेडीज आहे, छोटे मुलं आहेत, त्यांना आपण पोलिसांची मदतीने बाहेर